गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानं गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडलंय। यातच आजपासून घरगुती सीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ झाल्यानं भाजप सरकार विरोधात संतापाचा उद्रेक झालाय। दिव्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाचा दणका दिलाय। मुंबईसह उपनगरात आजपासून सीएनजी 1.5 रुपयानं तर पीएनजी म्हणजेच घरगुती पाईपलाईन गॅस 1 रुपयानं महागलाय। त्यामुळे आता सीएनजी 79.50 रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट 49 रुपये झालाय। घरगुती गॅससाठीचा खर्च वाढलाय आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यानं गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचं MGLच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हेच का मोदीचे अच्छे दिन असा सवाल विचारत दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं महिलांनी चुलीवरती जेवण बनवून भाजप सरकारचा विरोध केलाय, निषेधही केला। सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करतायत असा आरोप ठाकरे गटाकडनं करण्यात आला। मिळते का काय माहिती? सबसिडीमध्येही मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे। सबसिडीच्या नावाने लोकांकडून मतं घेतली, पण त्या सबसिडीचा काही नागरिकांना फायदा झालेला नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन दिवा विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आपण पाहाल की आत्ताच सरकार बसून 1 वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला 50 रुपयांनी वाढ झालेली आहे। हा फटका सर्वसामान्य गृहिणींना झालेला आहे। याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे। मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितले होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या अश्रू मला पावत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली। परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा अश्रू मोदी सरकार पाहायची त्यांची इच्छा आम्हाला दिसते। म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय।